सर्व प्रेक्षक, पालक, विद्यार्थी व शिक्षक बंधू आणि भगिनी सर्वांना नमस्कार। आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत की दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी बीडच्या पाटील मैदानावर होणाऱ्या मनोज जारंगे पाटील यांच्या इशारा सभेसाठी बीड शहरामधील शाळांना सलग 6 दिवस सुट्ट्या कशा मिळणार आहेत। चला तर पाहूया त्या संदर्भातील हे पहिले पत्र। मित्रांनो, काल दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक पत्र काढलेलं आहे। त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्याध्यापक सर्व बीड शहर यामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा, विषय असा आहे की बीड शहरातील सर्व शाळांना दिनांक 23/12/2023 रोजी बंद ठेवण्याबाबत उपरोक्त विषयी आपणास सूचित करण्यात येते की दिनांक 23/12/2023 रोजी बीड शहरातील सर्व माध्यमाच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात याव्यात। हे आहे मित्रांनो कालचं शिक्षण विभागाचं पत्र। या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की बीड शहरामधील, ग्रामीण भागातील नाही, फक्त शहरातील सर्व माध्यमाच्या आणि सर्व कॉलेजपर्यंतच्या सर्व शाळा बंद राहणार आहेत। त्याचं कारण काय असेल मित्रांनो, की विद्यार्थ्यांच्या जीविताला काही अडचण येऊ नये, कारण भव्य मोठ्या स्वरूपामध्ये ही सभा होणार आहे, शहरामधून रहदारी वाढणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काळजीपोटी शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलेला आहे। याच्या पाठीमागे इतर कोणताही उद्देश नाही आहे। तर मग तुम्ही म्हणाल 6 दिवस सुट्ट्या कशा? त्याचं कारण असं आहे मित्रांनो, पुढचं एक पत्र पाहूयात। हे पुढचं पत्र आहे मित्रांनो दिनांक 21 डिसेंबर 2023 शिक्षण विभाग जिल्हा परिषद बीड यांनी काढलेलं। आता या पत्रामध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो, की या पत्रामध्ये शाळांना दिवाळीमध्ये 3 दिवस कमी सुट्ट्या देण्यात आलेल्या होत्या। या सुट्ट्यांची भरपाई म्हणून दिनांक 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत शाळांना सुट्टी राहणार असल्याचं पत्रक शिक्षण अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे। आता या पत्रामुळे काय झालं मित्रांनो, पहा, दिनांक 26 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये ख्रिसमस म्हणजे नाताळासाठीच्या सुट्ट्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिलेल्या आहेत। त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी या सर्व शाळांचा समावेश आहे। आता बीड शहरातील शाळांना 6 दिवस सुट्ट्या कशा होतात पहा। दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांच्या इशारा सभेमुळे फक्त बीड शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे। म्हणजे शनिवारचा 23 तारखेचा एक दिवस झाला, रविवारी आली सुट्टी, सोमवारी आली 25 डिसेंबर नाताळाच्या निमित्ताची सुट्टी आणि दिनांक 26, 27 आणि 28 या 3 दिवस ह्या पत्रानुसार बीड शहरातील शाळांना ती देखील सुट्टी मिळणार आहे। म्हणजेच शहरामधील शाळांना एकूण दिनांक 23 डिसेंबर पासून दिनांक 28 डिसेंबर पर्यंत म्हणजे अशा सलग 6 दिवस सुट्ट्या राहणार आहेत। तर ही आहे मित्रांनो शैक्षणिक नवीन आणि महत्त्वाची बातमी। चला तर भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।